किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। सांगोलामधून पुण्याच्या दिशेने निघालेल्या खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात। टायर फुटून बस 25 फूट खाली घसरली। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहराजवळ खासगी बसला भीषण अपघात झालाय। मुख्य महामार्गावरून बस जवळपास 25 फूट खाली घसरली। अर्धी बस कठड्यावर अडकली। या अपघातात 10 ते 11 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती। इंदापूर बाह्य वळणापासून पुढे 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर या बसचे दोन्ही टायर फुटल्याची माहिती मिळते। टायर फुटल्याने लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला या बसने धडक दिली। धडक इतकी भीषण होती की बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट खाली जाऊन आदळली। या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळाली नाही। मात्र या अपघातात बसमधील 10 ते 11 प्रवासी गंभीर जखमी झाले असून या जखमींना इंदापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी NHAI चे पथक या ठिकाणी दाखल झाले। MH04KF 5969 क्रमांकाची ही खासगी बस होती। सोलापूर जिल्ह्यातील सांगोलामधून पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती। इंदापूर पासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती ती TN 93B 3062 क्रमांकाचा मालवाहू ट्रक पुण्याच्या दिशेने निघाला होता आणि बसचा टायर फुटल्याने या बसने या ट्रकला धडक दिली। या अपघातात ट्रकमधील असणारा लोखंड देखील रस्त्यावर विखुरला गेला, तर ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून थेट 25 फूट रोडच्या बाहेर जाऊन आदळली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र बस आणि या खासगी मालवाहू ट्रकचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर 10 ते 11 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळतेय। इंदापूर पोलीस महामार्गावर अपघातग्रस्त असणारा ट्रक बाजूला घेण्याचं काम करत असून पोलिसांनी वाहतूक देखील सुरळीत सुरू केली आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।